रामकृष्ण हरी विठ्ठल केशव विषय फार कमेंट्स केली त्याच्यावरती हा विषय आहे की महाराज हरिपाठ पाठ असेल तर कीर्तनकार चालतोय, मग तो बाकीचं त्याचं आचरण कसं कसं ना. याबद्दल तुम्ही सांगितलं की ज्याचा हरिपाठ पाठ आहे तो कीर्तनकार, तो कीर्तन करू शकतो. ज्याचा हरिपाठ पाठ नाही तो कीर्तन करू शकत नाही. म्हणजे हरिपाठ पाठ असल्यानंतर तो कीर्तनकार बनतोय. तर हे योग्य आहे का असा मला बऱ्याच जणांनी अगदी फोन करून काय नाही जाणकार व्यक्तींनी बरं का कमेंट्स करून विचार. तर ज्या व्यक्तीचा हरिपाठ पाठ आहे लक्षात ठेवा, ती प्रत्येक व्यक्ती कीर्तनकार म्हणून चालू शकते. कशी ती पुढे ऐका. आता इथं थोडासा मी वेगळ्या भाषेमध्ये थोडस बोलतो, कळालं तर बघा. मी बोलतो त्याला मी जबाबदार आहे, परंतु तुम्ही त्या बोलण्याचा अर्थ काय घेता ह्याला मी बिलकुल जबाबदार नाही बरं का. हा, कारण संतांचं हे पहिल्यांदा लक्षण आहे. संतांचं पहिलं लक्षण जर कोणतं असेल तर संतांनी जी अक्षरं लिहिलेली आहेत, आलं का लक्षात, त्या अक्षरांचा लिहिताना त्यांचा भाव काय होता याला संत जबाबदार आहेत. मग ते कोणतेही संत असू द्या, माऊली असू द्या किंवा जगद्गुरु तुकोबाराय असू द्या किंवा मुक्ताई असू द्या किंवा कोणतेही नामदेव महाराज असू द्या, एकनाथ महाराज असू द्या, निळोबाराय असू द्या, म्हणजे गुरुबा काका असू द्या, म्हणजे सगळ्याच समाजातील, किंवा संत सेना महाराज असू द्या किंवा अगदी संत चोकोबा असू द्या, संत जनाबाई असू द्या, कोणी असू द्या, आलं का लक्षात, त्यांनी लिहिलेल्या अक्षराला ते जबाबदार आहेत. परंतु तुम्ही त्याचा अर्थ काय काढताय, त्या अक्षराचा अर्थ काय काढताय किंवा ती अक्षरं कशी म्हणताय ह्याला फार किंमत आहे, ह्याला फार महत्व. मी नेहमी हे माझ्या विद्यार्थ्यांनाही सांगत असतो, आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट व्हॉट डज आय से बट नॉट फॉर व्हॉट डू यू थिंक. म्हणजे जे मी आता मराठीत सांगितलं तेच मी इंग्लिशमध्ये बोललो की जाणकार व्यक्ती व्हिडिओ पाहतात म्हणून. असं येरगैर मला समजू नका. आय नो मराठी, आय नो संस्कृत, आय नो प्राकृत, आय नो इंग्लिश, नो हिंदी. लक्षात ठेवा, कुराण वाचलेलाही माणूस आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणजे तुम्ही भाषा, परंतु सर्वात श्रेष्ठ भाषा जर कोणती असेल तर माझ्या मराठीचा बोल कौतुके अमृताही पैजा जिंके, ऐशी अक्षरे मिळवी. बघून घ्या ती ओवी पूर्णपणे. संतांनी आमच्या मराठी भाषेचं, प्राकृत भाषेचं कौतुक केले आणि त्या भाषेमधले एका एका शब्दाचा अर्थ लावणारे अलीकडचे, त्याच्यावर एका शब्दावरती पीएचडी करणारे लोक आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, आलं का लक्षात. मराठीमध्ये पीएचडी म्हणजे विंचू चावला, ऋषिक चावला, आलं का लक्षात, किंवा एडका मदन केवळ पंचानन. ह्यातल्या एका एका शब्दावरती पीएचडी करणारे व्यक्ती, त्यांना काय म्हणायचं आहे त्यातून निश्चित त्या शब्दातून काय म्हणायचं आहे, तसं मला काय म्हणायचं असतं हे तुम्ही नीट समजून घेत जावा. हरिपाठ पाठ असलेले कीर्तनकार सर्व ठिकाणी चालतात असं वाक्य आहे माझं, आलं का लक्षात. बऱ्याच जणांनी विचारलं, मग त्यांनी 2 बायका केलेल्या असतील, 3 बायका केलेल्या असतील किंवा त्याचं वर्तन व्यवस्थित नसेल तरी बी चालतंय काय महाराज, खोटं बोलत असेल तो,
तरी बी चालतंय का? बऱ्याच असे म्हणजे कमेंट्स बऱ्याच व्यक्तींनी केल्या. आलं का लक्षात? हरिपाठ पाठ असून नुसतं काय, आमच्याकडे 3-3 बायका आहेत एका जण. त्या महाराजाला भागवताचार्य होता, हरिपाठ पाठ होता, आणि त्यांनी असं असं केलं म्हणजे चालतंय का तुम्हाला? बा, मी जो शब्द लिहिलेला आहे तो नीट पहा. मी थंबनेल मध्ये शब्द असा लिहिलेला आहे, हरिपाठ ठ म्हणलंय, आणि दुसरा शब्द पाट ट लिहिले, ट टरबुजाचा लिहिले, आणि ठ ठशाचा लिहिले. ह्या ठ मध्ये आणि ट मध्ये फार फरक आहे. पाठ ठशाचा ज्या वेळेला म्हणताय त्यावेळेला हरिपाठ वाचनाचा भाव. हरिपाठ काय काय विनोदाने आपल्या हरीकडे पाठ असा हे करतात, करू नका असले विनोद. आणि तेही माऊलींच्या किंवा वारकरी संप्रदायामध्ये राहून वारकरी संप्रदायामध्येच अशा पद्धतीची चेष्टा करणे किंवा लोक हसवण्यासाठी शब्दाचा एखाद्या अपभ्रंश करून किंवा वेडेवाकडे शब्द उच्चारून संतांचे शब्द, आपले जे अगोदरचे सर्व लोक होऊन गेले, मामासाहेब दांडेकर आहेत, थोर लोक ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था सुरू केल्या, किंवा आता सध्याचे आपले गुले महाराज आहेत, बंडातात्या आहेत, आलं का लक्षात? ह्यांचं थोडस आचरण आणि ते आपले राऊत बाबा आहेत, अशा अनेक जण आहेत. अलीकडचे सांगतो बरं का मी, लक्षात ठेवा की जे खरोखरच म्हणजे कीर्तनकार आहेत, अशा अनेक आहेत. आमचे प्रभाकर महाराज बोधले असतील, किंवा आमचे बाबा असतील, हरिहरनंदन बाबा, किंवा या क्षेत्रामध्ये असलेले असे प्रत्येक प्रौढ व्यक्ती असेल, वारकरी आळंदीचे महाराज लोक असतील, पंढरपूरचे महाराज लोक असतील, फडकरी असतील, आमचे वास्करप्पा असतील, देगलूरकर महाराज असतील, त्यांची मुलं खूप मोठे मोठे महान कीर्तनकार आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जाऊन पहा तिथे फक्त कशी गर्दी असते ती. आणि ते मुख्य भांडवल वापरून इकडे लोक कीर्तनकार सुद्धा तिथे आहेत. ध्यानात आलं का? मी ज्यांना कीर्तन ज्यांची मी बरं का ऐकले, ते सर्वजण तिथं असतात. कशासाठी असतात सांगा बरोबर? म्हणजे तेथेच का जावे असं मला नाही वाटत. लक्षात ठेवा की म्हणजे ह्यांच्याकडे काही वाईट गुण होते. ह्यांनी ज्या वेळेला हे शब्द बोलले त्या वेळेला चातुर्मासामध्ये पूर्णपणे ज्या वेळेला सकाळी हे प्रवचन सुरू असते त्यावेळेला आमचे चंद्रशेखर महाराज आहेत, आलं का लक्षात? सगळेच महाराज, सगळेच जे म्हणजे मठ अधिकारी म्हणा किंवा फडकरी समाज म्हणा, त्यांच्यामध्ये यांचा बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. हरिपाठ ठ म्हणतोय मी, तर ठशाचा म्हणतोय मी. सगळ्यांची नावं घेत बसत नाहीत, लक्षात ठेवा. माझ्या म्हणजे जेवढे आहेत आता तोंडामध्ये तेवढे मी तुम्हाला, असे माझ्या ओळखीचे भरपूर जण आहेत ज्यांच्याशी माझा संबंध आला. कदाचित ते मला ओळखतही नसतील, विसरून गेले असतील, कारण मी म्हणजे पैसे अजिबात घेत नसल्यामुळे मी यांच्या कुणाच्याच पंक्तीत म्हणजे कधी जाण्याचाही प्रयत्न केला नाही आणि त्यांच्यामध्ये कधी राहण्याचाही प्रयत्न केला नाही, आणि त्यांना कधी वाईट बी म्हणलो नाही. पैसे घेणाऱ्यांना मी कधी वाईट बोललो नाही, लक्षात ठेवा. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे ते घेतात. काही गोष्टी ज्या आहेत त्या मुद्दाम होऊन लादल्या जातात. ह्या अशा लादलेल्या गोष्टी हरिपाठ हे लादून जर करून घेतला असेल आणि दुसरा शब्द जो आहे तो तुम्ही पाठ असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. मी म्हटलं हरिपाठ पाठ असणे, लक्ष द्या व्यवस्थित. पहिला पाठ म्हणजे सांगितलं मी की हरिपाठ वाचन करताना असणारा भाव.
हरींचं जे वर्णन केलेलं आहे, हरींचं मग ते नाथ महाराजांनी असेल, तुकोबरायांनी असेल, माऊलींनी असेल, हरिपाठ कोणाचाही असू. आणि दुसरा पाठ या शब्दाचा जो अर्थ आहे तो या भावाचा विस्तार करणे. लक्षात ठेवा. तुम्ही शब्दकोश, मराठी शब्दकोश तुम्ही पहा, आणि हरिपाठ पाठ असणे याचा अर्थ असा आहे, लक्षात ठेवा, हरिपाठ करीत असताना, आता करणं हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. हरिपाठ ज्यांचा पाठ आहे त्यांचा हरिपाठ होत असतो, करीत नसतात ते. लक्षात ठेवा. हरिपाठ आपोआप तो होत असतो. मग हा जो माऊलींनी हरिपाठ लिहिलेला आहे यामध्ये या भावाचा विस्तार म्हणजे जो शब्दा ठिकाणी भाव आहे, भाव अक्षरांच्या गाठी, जो भाव आहे तो ते अक्षर वाचन करत असताना त्या भावाचा विस्तार जर त्याच्याकडून घडत असेल तर तुम्ही जे तुमच्या मनात जी शंका आहे की ती व्यक्ती काय गैरकृत्य करणं हे चुकीचं आहे. अलग अलग क्षणोक्षणी हा शब्द जर समोर येत असेल किंवा देवाची या द्वारी ह्यातल्या प्रत्येक अक्षर जर घेतलं, त्या अक्षरापासून बनलेला जर शब्द तुम्ही घेतला, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, उभा क्षणभरी असं म्हटलेलं आहे. एवढ्या एका ओळीवरती एक आठवडा आपण कीर्तन करू शकतो. हरिपाठ पाठ असणं ह्याचा अर्थ हा आहे. येतं का लक्षात तुमच्या? हे पुस्तकातलं नुसतं मस्तकात घेणं म्हणजे हरिपाठ पाठ नव्हे. पुस्तकातलं मस्तकात घेऊन कोण शहाणा होत नाही. पुस्तकातलं मस्तकात घेणाऱ्याला फक्त ओनली गेट इन्फॉर्मेशन, नॉट नॉलेज. रिमेंबर दिस पॉइंट. And to carry out the kirtan, knowledge is must, not information. Remember this. मी काय जे म्हणतोय, कुठलंही कीर्तन होण्यासाठी हे ज्ञानाची आवश्यकता असते. मग त्यांना देव म्हणजे काय, देवाचं द्वार म्हणजे काय याचा विस्तार करायचा आहे. देव या शब्दावरती भाव ठेवल्यानंतर त्या भावाचा विस्तार करायचा. आणि विस्तार मीन्स ईच अँड एव्हरी वर्ड प्रेझेंट इन द हरिपाठ इज एक्सपांडेड टिल वी डोंट गेट नॉलेज. जोपर्यंत आपणाला ज्ञान मिळत नाही, लक्षात ठेवा, तोपर्यंत त्या शब्दाचं पूर्णपणे ज्ञान होत नाही, तोपर्यंत हरिपाठ पाठ आहे असं म्हणू शकत नाही. मला अपेक्षित मी लिहिलेल्या वाक्याचा अर्थ असा आहे. म्हणजे तुम्ही फक्त पुस्तकातलं मस्तकात घेऊन कमेंट्स करताय, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे मुद्दाम म्हणून सांगितलं, माफ करा. परंतु हे मला बोलावं लागतं की आपण एवढे मागे आहोत, संप्रदायामध्ये राहून सुद्धा आपण एवढे मागे आहोत, या गोष्टीचं वाईट वाटते, दुसरं काही नाही. तर ह्या शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा. तुम्ही शंका विचारली, शंका विचारल्यामुळेच मी व्हिडिओ तयार केला ना. तुम्ही कमेंट्स करा, तुमच्या मनामधल्या शंका माझ्याशी शेअर करा. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम हॅव सोल्युशन. अलग लक्षात. माझ्या बुद्धिमत्तेला संतांचं मत निश्चित काय आहे हे जो तो बुद्धी देईल त्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. बाळांनो, मी कोणी काही महान व्यक्ती नाही, तुमच्यापैकीच एक जण आहे, फक्त मी निमित्त आहे. आणि हे नियमावली जी मी देतोय किंवा मी सांगतोय म्हणजे प्रभू माझ्या तोंडातून जे काही शब्द निघते हे सत्य बोले माझे वाचा. आणि ह्या शब्दाचं अवलंबन होण्यासाठी वारकरी पंथामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीनं
सत्य कर्माला सहाय्य व्हावं. आलं का लक्षात? ज्यादा मी काय बोलत नाही. माझ्या मते आपल्या शंकेचं उत्तर व्यवस्थितरित्या, आणि ज्यांचा हरिपाठ पाठ नाही, मी बोलतोय ते वाक्य, तो कीर्तनकार असू शकत नाही. ती पोपटपंची झाली, त्याला कीर्तनकार कसं काय म्हणायचं? आणि सध्या हे सुरू आहे. आलं का लक्षात? ओनली इन्फॉर्मेशन्स टेकन फ्रॉम समथिंग बुक्स or something media, that person have something stage daring and takes the date of kirtan and becomes kirtankar. No. My God, माऊली जगद्गुरु तुकोबा राय, एकनाथ महाराज, these are only not a sant, these are gods, these are the messengers of God, and they always brought in the word when there is a destruction of dharma. Only I say dharma, not Hindu dharma, not Muslim dharma, not Christian dharma. These are the types created by person, and we know if we change the person, then क्षमा करा, ही देवाची दूत आहेत. ध्यानात आलं का तुमच्या? आता जे मी सांगितलं ते बोलण्याच्या ओघामध्ये ते इंग्लिशमध्ये बोलून गेलो, क्षमा का असावी. परंतु हे दूत आपल्यापर्यंत आलेत आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आचरणात आणून सांगितलेलं आहे, आणि हे भगवंताचे दूत आहे. त्यांच्या जो लिखाणाचा अर्थ आहे तो अर्थ तशाच पद्धतीनं घेणे, याला म्हणतात हरिपाठ पाठ असणे. आणि असे सर्वजण कीर्तनासाठी चालतात. मी पाठीमागं बोलून गेलो की यांच्याकडं वारकरी शिक्षण संस्थेचं, ज्या वेळेला वारकरी शिक्षण संस्था, अधिकृत वारकरी शिक्षण संस्था ज्या वेळेला दाखला येते की हे कीर्तन करण्यासाठी पात्र आहे, त्यावेळेला ते त्यांचं काय येते, ह्याचं बॅकग्राऊंड काय, त्यांना ज्ञान किती, आणि शिक्षण संस्था चालवणारे लोक एवढे अडाणी नाहीत. ध्यानात ठेवा, त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणून त्यांनी शिक्षण संस्था केली. त्याच्यामुळे त्यांच्या दिलेल्या या अनुभवाच्या किंवा या दाखल्यावरती त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करून तो दाखला दिलेला असं आय थिंक, मला असं वाटतं. हे माझं पर्टिक्युलरली मत आहे. ओके, झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तांच्या, वारकऱ्यांच्या, संतांच्या चरणी अर्पण करून तुमचा जो अधिकार असेल त्या चरणाशी अर्पण करून सेवेला मी पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.